फ्रेंड्स, मंदिरातून निघाल्यानंतर आम्ही थेट घरी जाणार होतो, पण खरं तर बराच वेळ झाला होता आणि मंदिरातसुद्धा गर्दी असल्यामुळे जेवण बनवायलासुद्धा कंटाळवाणं झालं होतं. त्याच्यामुळे आम्ही तिथून थेट एका हॉटेलच्या इथे गेलो. त्या हॉटेलचं नाव होतं थाली अँड सॉफ्ट फूड रेस्टॉरंट. बघू आता त्याच्यामध्ये काय काय घेणार आहेत ते. चला जाऊया का? चलो चलो देखेंगे. वाव, आतमध्ये तर फारच छान होतं. आतमध्ये आलो आम्ही सर्व. तसं सुंदर आणि स्वच्छ होतं आतमध्ये आणि फार छान वाटलं. बघा बेबू कसा छानपैकी बसलेला आहे. मस्तपैकी वातावरण पण होतं आतमध्ये आणि छानपैकी AC रूमसुद्धा होता. आम्ही खरं तर नॉन ACमध्ये बसणार होतो, पण इथे आम्हाला नॉन AC रूमच अवेलेबल नव्हती. सो ACमध्येच आम्ही काम चालवलं. म्हणजे खायला घेणार होतो ACमध्ये. काय घ्यायचं हा विचार ताई करत होती. बघू आता काय विचार करते आणि काय डिसिजन घेता आहेत ते. सुरुवातीला तर त्यांनी पापड मागितला होता आणि त्याच्यासोबत या 2 चटण्यासुद्धा होता. सो पापड याच्यामध्ये बुडवून खाल्ला जात होता. पापडाबरोबर तिथे आम्हाला 3 चटण्या दिल्या होत्या. एक टोमॅटो चटणी, एक मेयोनीज होतं आणि तिसरं म्हणजे पुदिना, कोथिंबीर आणि मिरचीची मिक्स अशी चटणी होती. लय भारी लागत होती. आणि आम्ही ऑर्डर केलं होतं मालवणी पनीर आणि बटर रोटी. तर या हॉटेलमधल्या या वस्तू कशा लागत होत्या, म्हणजे हे पदार्थ कसे लागत होते ते आपण लवकरच बघणार होतो. सो सध्या तर आम्ही पापड खात होतो. मी, ताई, कलू आणि बेबूसुद्धा पापड खात होता. छान लागत होतं पापडसुद्धा. तर आता आम्ही मालवणी पनीरची चव बघणार होतो. त्यानंतर बटर रोटीची चव बघणार होतो. बघूया लवकरच. तर हे बघा लवकरच येणार होतं मालवणी पनीर आणि नान रोटी. हे सध्या तर आम्ही पापड खातोय भाई. हे बघा आमच्या आल्या बटर रोट्या. वाव. आता आलेलं आहे. काय आलेले दिसतंय का? वाव वाव, मालवणी पनीर. याहू. आता टेस्ट घेतल्यानंतर याहूचं खरं स्वरूप कळेल नाही का? मालवणी. काय मालवणी? बटर रोटी आणि मालवणी पनीर. त्यासोबतच कांदा आणि लिंबूसुद्धा होतं. बघू आता कसं लागतंय ते. कलूनी तर एक घास घेतलेलाच आहे. छान छान, तसं चांगलंच होतं. टेस्टसुद्धा छान होती. व्हेरी नाईस. मालवणी पनीर अँड बटर रोटी. वाव, खरंच छान टेस्ट होती. होतं बरं, इतकंही वाईट नव्हतं. पण चांगलं होतं. बटर रोटी आणि मालवणी पनीर. छान छान. फ्रेंड्स, तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि स्पेशली सपोर्ट करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच तुमच्यासमोर येणार आहोत. तोपर्यंत बाय. भेटू पुढे. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसे वाटले माझा व्हिडिओ आणि मला जर सजेस्ट करायचं असेल तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुम्ही. चला तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय. लवकरच भेटणार आहोत आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.